नमस्कार मित्र सोनी. आज ना ऐराणी गुरु यूट्यूब चॅनलना विषय आहे दुसरानं टेटस दखानं का नाही दखानं. आजकाल काय होई झाले नातेवाईकसमा किंवा नातासमा खूप कॉम्पिटिशन होई झाले. कोणी 50-60 रुपयाने पावभाजी खादी ना ती बी टेटसला ठेव. 20-30 रुपयाने आईस्क्रीम ना कोण बदाम शेक पिदा ते बी टेटसला ठेव. 200-400 नी साडी लिदे नवीन ती बी टेटसला ठेव. घरमा फ्रीज लिदं ते टेटसला ठेव. घरमा कोणती का नवीन वस्तू आहे ना टेटसला ठेव. या नामुळे काय बरं ना, जर दोन बहिणी आहेत ना, एक बहिणा घर नवी टी व्ही आणि दुसरी घर जर जुनी टी व्ही आहे ना ती बी घरमा तो बी कल्ला होई जात घरमा डांगडं होई जात. त्यासनी नवीन टी व्ही लिदे आपल्या घर टी व्ही कधी येई. आपला पण जुनीच गाडी आहे त्यासनी नवीन ॲक्टिवा लिदे आपल्या घर ॲक्टिवा कधी येई. मना बहिणी 2000 साडी लिदी मी 200 साडी कस काय वापरू 300 कस काय वापरू. टेटसमुळे काय वैरानं दुसराना येवा दावा दुसराले बायाडीस टाकसू दुसराला ते खालेत दकाळसू यासाठी लोकेशने टेटस ठेवानं सुरू कर दिले. तर आपण दुसरानं टेटस देखील कसाले येवा कराना आणि आपल्या घरमा कसाले कटका घालानं. जर कोण आज मोठा वैरानं आपण काल दिन वसूत. कोण आज बासुंदी पापड्या खायला ना आपण काल दिन खासूत. पहिला लोके सुखियासाठी होतात की त्या कॉम्पिटिशन नाही करेत. आता 2-4 मिनटं मग आपले नेहमी दुसराने काय वेळा ते दकान सवय रास यांनी काय लिहिलं त्यांनी काय लिहिलं आपण चेक करतस. आणि टेटस हाऊस प्रकार होई जायले दुसराले बायाडानं दुसराले कमी दखाडानं आणि यानामुळे आपण मागे राहिरानो. त्याने 12,000 मोबाईल लिहिले मी 24 ना कसा लिसू तो पण तुम्हाला जप लागाव नाही. अरे असा बी लोक आहेत पैसावाला त्या 1200 ना डबल वापरतात भाऊ. आपण कसाले दुसरा नाही यावा कराना. कोण जरी 5 लाख ना गाडीमा फिरी आपण 50,000 गाडीमा फिरानं. आमना एक वयक ना नातेवाईक होता नातेवाईक तो भारतमा शिके बिचारा. तो पोरगा भारतमा 90,000 गाडी वापरे 90,000 गाडी. तो विदेश शिकायला गया तडे त्यांनी काय करा माहिती का 10,000 सायकल दी कारण भाडं येवा जावं खूप मागं होतं. दुसरा नाही येवा दावा करीस नाही काहीच भेटस नाही. आपण आपलं कसं चांगलं राही दुसरा नाही येवा दावामुळे आपण आपला खिसा कसाला खाली करा ना. टेटस म्हणजे फॅशन वय झाले दुसऱ्याला बायांना प्रकार वय झाले तर आपण ते काम कधीच करानं नाही. थोडंसं थांबी लेवानं. कोण आज श्रीमंत राहणं आपण काल दिन वसूत दखा आपण जर मानिले तर ना आपण खुशी आहेत प्रत्येक गोष्ट आपला पाहन तर आपण सुखी आहेत. तर दुसरा यांना त्यांना गमदखा मारत ना आपण आयुष्यभर दुःखी राहसूत. एक स्टोरी वाची मी आता मागला आठवडामा खूप भारी स्टोरी होती. एक पोरगी कॉलेजला गई तिनं मैत्रिणी नवीन ॲक्टिवा आणली होती. तिने फक्त मैत्रिणीला विचारलं का ग कितला दे ॲक्टिवा. त्या पोरनी सांग की तुना बापनी हैसियत नाही ॲक्टिवा लेवानी तुम्ही लिहू शकतच नाही. ती पोरगी तडे नाराज होई गई. ती घर गई तिने मायबापले सांग की पप्पा मन मैत्रीण असे सांगणार ती बापले काय जप लागस का ते. दुसरा दिन संध्याकाळी नवीन ॲक्टिवा पोरगीना हातमा. पोरगीने दख ॲक्टिवा भेटी गई ती बी खुश होई गई. मैत्रिणीने दायऊनी कॉलेजला लई गई आणि 5-6 महिन्यात तिनं मैत्रिणी सांग का ग म्हणे तुम बापले तर मी रिक्षा चालवताना दख म्हणे. ती म्हणे नाही म्हणे आमना फादर टेम्पो आहे म्हणे स्वतःना म्हणे. मग तिने घरीसनी बापले विचारलं तर तिने बापने सांग की बेटा मी तुला खुशीसाठी तो टेम्पो मी गांठी दिले आणि दुसरा आणि रिक्षा भाडातून मी चालावस. म्हणजे दखा मित्र सोनी ती पोरली इतला पस्तावा आहे ना खूप पस्तावा ना तिले. दुसरा ना हेवा कधीच कराना नाही. आपला मायबापने आपले ज्या वस्तू दिलेत ना त्या आपल्यासाठी सोना ना शेतस आणि दुसऱ्यानं ज्या चांगल्या वस्तू आहेत कितला बी माग राहो ते आपल्यासाठी कोयसा नाही ते आपला काहीच कामना नाही आहेत. कधीच आयुष्यमा कोणा हेवा करू नका. हेवा चांगला कामना करा. तो जर 1000 रुपये कमायला ना एक दिन ना मी 2000 कमावसू. तो 500 कमायला ना मी 700 कमावसू. अशी कॉम्पिटिशन ठेवा. स्वतःना खर्च कमी करा. रिकाम टेकडा मित्रसमा कमी राहावा. टेटस दखानं पण ज्या चांगल्या गोष्टी त्या दखीने तटेच टेटस सोडी देवानं. घर लगून आणि ते डोकामा काही घालानं नाही. कोणा जरी 1000 रुपये खर्च आहे दिना तर त्याने 2000 कमावी 3000 कमाई होई. आपण कधीच कोणा येवा करू नका.
मोबाईल ना सोशल मीडिया बी ज्या लोकांना फॉलो करा तुम्ही त्याचं शिक्षण काय ते चेक करा. त्या कितला हुशार आहेत का येळा बघा ते चेक करा. त्याच ना मागे येळा होऊ नका. कोणले बी लाईक कोणले बी सबस्क्राईब करत बसू नका. जे चांगलं होई जे चांगलं शिकाडतंस जे आपलं कुटुंबले मायबापले काम पडी त्यांनाच मागे लागा. व्हिडिओ ऐकाबद्दल धन्यवाद मित्र. थँक्यू.